डॉक्टर, व्हायरल इन्फेक्शन झालं होतं, ताप कमी झालाय, मात्र खोकला तसाच आहे. ही कंप्लेंट घेऊन तुम्ही सुद्धा तुमच्या डॉक्टरांकडे गेलेले आहात का? सो दिस व्हिडिओ इज स्पेशली फॉर यू. या खोकल्याला कसं मॅनेज करायचं आणि हा खोकला का येतो यासाठी हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की. सो या पोस्ट व्हायरल पर्सिस्टंट कफसाठी सगळ्यात महत्त्वाचं आणि पहिलं कारण म्हणजे हायपर सेन्सिटिव्हिटी. इन्फेक्शन झाल्यानंतर रेस्पिरेटरी ट्रॅक जो आहे तो जरा सेन्सिटिव्ह झालेला असतो. त्यामुळे जरा थंड हवा आत गेली किंवा जरा धुळीचे कण आत गेले की पटकन खोकला येतो. सेकंड मोस्ट इम्पॉर्टंट रिझन इज इन्फ्लामेशन. इन्फेक्शन जरी बरं झालं तरी देखील तुमच्या रेस्पिरेटरी ट्रॅकच्या आतला जो लेअर आहे त्यात इन्फ्लामेशन राहतं, लाली राहते, दाह राहतं. त्यामुळे जेव्हा जेव्हा थंड हवा जरा आत जाते त्यामुळे खोकल्याचा रिफ्लेक्स हा ॲक्टिव्ह स्टेजमध्ये राहतो आणि तुम्हाला पटकन खोकला येतो. थर्ड इम्पॉर्टंट रिझन इज म्युकोसिलियरी क्लिअरन्स. ज्या वेळेला तुमच्या रेस्पिरेटरी ट्रॅकमध्ये जरा धुळीचे कण जातात किंवा जो कफ साचलेला आहे त्याला क्लिअर करण्यासाठी बॉडीची एक मेकॅनिझम असते, त्याला आपण म्हणतो म्युकोसिलियरी क्लिअरन्स. पण या म्युकोसिलियरी क्लिअरन्सची जी गती आहे ती या इन्फेक्शनमुळे कमी झालेली असते, म्हणून तो म्युकस जो आत साचलेला आहे तो पटकन क्लिअर होत नाही आणि त्यामुळे सुद्धा इन्फेक्शन झाल्यानंतर काही दिवसांसाठी कफ हा पर्सिस्टंटली राहत असतो. तर अशा या पोस्ट इन्फेक्शन पर्सिस्टंट कफसाठी काय उपाययोजना झाल्या पाहिजे? कॅप्शन रीड करायला विसरू नका.